नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आशा करते सगळे मजेत असेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केलाय त्याच्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुमचा सगळ्यांचा आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर माझा आता सध्या चाललेला आहे मुलाच्या डब्यासाठी बटाटा करते. त्याला बटाटा खूप आवडतो. इथं धुवून ठेवलेला आहे. तव्यामध्ये चपात्या केल्या होत्या त्याच्यात स्वच्छ धुवून ठेवलेला आहे अगदी. आणि माझ्या मुलाला तर जास्त करून बटाटा लय आवडतो. त्याच्या लय आवडीचा आहे बटाटा. तर म्हटलं आता पटकन असं डब्याला काय करावं, तर म्हटलं बटाट्याच्या असे चकल्या करूया. तर मसाला टाकलेला आहे, हळद टाकले, जिरं टाकले अगोदर. आता त्याच्यामध्ये आपण हा बटाटा धुतलेला टाकून घ्यायचा, मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी वाटायचं आणि वाफलून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मला माझ्या मुलीला क्लासला सोडवायला जायचं आहे. मुलाच्या शाळेच्या युनिफॉर्मच्या पॅन्टची चेन तुटलेली आहे, ती बसवायला टेलरकडे जायचं आहे. बरेचसे कामं आहेत. म्हणजे नाही का, पुरुषांना वाटतं बायांना काय काम असतं, बायकांना खरंच लय काम असतं. पण ज्याची त्याची जागी होतो बरोबर असतो. असे बरेच काही तुम्ही जरी तुमच्या बायकोला म्हणत असताल की तुला दिवसभर काय काम असतं, तर एक दिवस तिच्या जागी तिथे काम करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तुमच्या जागी आम्ही नाही करू शकत. तर आता मीठ टाकायचं असं बघा. ही थोडीशी बटाटा रेसिपी. तर याच्यानंतर आता मुलीला सोडवायला पण जाणार आहे बरं का. तर छान पैकी होता. असं ज्या कोणी फेसबुकला माझ्या ताई असत्या त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. आता करायची इझिली ते खूप छान लागतं. आणि बटाटा हा पौष्टिक असतो, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. झटपट रेसिपी. ह्याच्यामध्ये आता मुलीचे जे आहे क्लासचं ते जवळ आहे, थोडंसं पाणी ॲड कर. चला आता मी चालले आले आहे मुलीला सोडवायला. तर बघा, मुलांबरोबर आई पण शिकत असते बरं का. मुलांचं दप्तर घेणं, डब्बे घेणं. पण आता डब्बे नाही. तर चला, मला पण थोडंसं फील येतं. एक व्हिडिओ इन्स्टाला आहे. नाही म्हणून मी तुम्हाला कुठे नेत नाही. जाईन तिथं इज्जत घालत. नॉनसेन्स. विनायक दादा तुझ्यासारखंच केलं ना, बरोबर ना. ती एक व्हिडिओ आता जास्त व्हायरल होतोय, त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय. तर चला, इथं क्लास जवळच आहे, त्याच्यामुळं ऊन आता उन्हाळा खूप सुरू होत आहे. पाठीमाग बघा गाय वगैरे आमच्या शेजाऱ्याच्या बरं का. आमच्या नाहीत, आम्ही दाखवतोय, नाही तर म्हणताना आमच्यात काही. तर माघारी ओमचा डब्बा भरायचा आहे. खूप छान कमेंट करते. तो चलो चलो स्कूल को जाएंगे हम. मम्मी आहे, मैं जाऊंगी. जवळ आहे त्याच्यामुळं अडचण नाही. आणि त्याच्यानंतर ती शाळेत जाणार आहे. शाळा पण जवळ आहे का नाही ताई? क्लासला जाऊ. आणि आमची ताई खूप दिवसातनं शाळेत चाललेली आहे, म्हणजे 2-3 दिवस झालं जातीये. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिच्या हाताचं ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे सध्या ती सुट्टीवरती होती. पण आता जायला लागली शाळेमध्ये. आणि लय आवाज येतो बाय गाडीचा. काय करतोय? अरे झाड कापतेत का बघा. झाड पडलं. मी म्हणते गाडीच ही करते, पण ते कटर होतं का माहितीच नाही आपल्याला. मला काय माहिती, मग आपण घेतलं असतं त्या मिनिटला. तर चला बाय बाय. आता त्याला सोडवायचं शाळेमध्ये. आता हात तिचा बरा होता काय. अरे ते घराजवळ झाड आहे ना एकदम, त्याचे मुळं वगैरे घरात शिरले असते, त्याच्यामुळे पडलंय.